मूळ टेंडरिंगकडे जास्त लोक वळण्याचं कारण काय? डॉक्युमेंट जास्त लागतात किंवा टेंडर्स बद्दल बेसिक गोष्टी माहिती नाही. टेंडर बद्दल पूर्णपणे अवेअरनेस नाहीये. तर यामुळे आपण त्या गोष्टीकडे वळत नाही. उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुम्हाला 2-3 टेंडरचं मी उदाहरण देतो. त्या उदाहरणामध्ये महत्त्वाचा मुख्य मुद्दा असा आहे, ज्यावेळेस एखादा डिपार्टमेंट आहे, एक डिपार्टमेंटचं तुम्हाला उदाहरण सांगतो. डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ प्रायमरी एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ सोशल फॉरेस्ट्री आणि डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. ज्यांच्याकडे शेती आहे, पण त्यांना कुठंतरी व्यवसाय करायचा आहे, तर माझं म्हणणं आहे की ज्यांना ज्यांना त्यावेळेस व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी जर शेतीमध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे. ओके, आता येतो का आवाज? हा, आवाज येतोय आता. तर शेतीमध्ये ज्यांचा आवाज आहे, शेतीमध्ये आवाज येतोय ना आता? ओके ओके. ओ, बरं 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 बरं. तर कित्येक डिपार्टमेंट पासून आपण तिथून सुरुवात करू. एक 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 तुम्हाला एक एक डिटेलमध्ये काम सांगतो. सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की आत्ता जे काम सांगतोय ते तुम्हाला 10 दिवस 15 दिवसाच्या आतमध्येच ते काम पूर्ण करायचे आहे. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आजचं प्रशिक्षण ऐकल्यानंतर तुम्हाला वाटणार की नाही भविष्यात आपण करू. तर भविष्यात काम करण्यासाठीचे मी तुम्हाला काम सांगत नाहीये. हे काम ऍक्च्युअल तुम्ही आज उद्या 2-3 दिवसामध्ये करू शकता किंवा ते कामाची निविदा भरू शकता. अशा पद्धतीचे मी कामं तुम्हाला सांगतो. कामाची सुरुवात करतो. माझ्याकडं एक जिल्हा मी टार्गेट करतो. त्या आपल्या जेवढे सदस्य सध्या ऑनलाईन आहे, त्यापैकी तुम्ही त्या जे काही टेंडर्स मी तुमच्या समोर फ्लॅश करतो, तर तुम्ही त्या टेंडरला 100% बीड करू शकता किंवा ते टेंडर भरू शकता. तर अशा टेंडरपासून सुरुवात करतो. सर्वप्रथम मुख्य पॉइंट घेतो, प्रिंटिंग. प्रिंटिंगपासून सुरुवात करतो. ज्यांना आतापर्यंत प्रिंटिंग प्रिंटिंग वगैरे बघितली असेल, प्रिंटिंगचं काम वगैरे कसं करायचं, काय करायचं माहिती नसेल, तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. प्रिंटिंगचा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तर प्रिंटिंगचा व्यवसायामध्ये डॉक्युमेंटची बिलकुल जास्त आवश्यकता राहत नाही. खूप मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीचे प्रिंटिंगचे काम घेऊ शकता. तर प्रिंटिंगच्या कामापासून तुम्हाला एक एक काम शो करतो. ते काम बघितल्यानंतर तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स आहे किंवा कुठले डॉक्युमेंट्स यानंतर तुम्हाला गरजेचे आहे, ते एक एक पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला सांगतो. अगोदर आपल्या सदस्यापैकी काही सदस्यांना मी काही प्रश्न विचारतो. त्यांनी त्या त्या प्रश्नाचे मला उत्तर द्यायचे आणि त्या पद्धतीनं त्यांना डॉक्युमेंट्स आणि त्यांना डायरेक्टली मी कामाचे काही कोटेशन्स पाठवतो. ते कोटेशन्स भरून त्यांनी समोरचे कामं घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यापासून सर्वप्रथम मी तुम्हाला काही जिल्हे सांगतो. त्या जिल्ह्याच्या आसपास जर कोणी तुमच्यापैकी असेल, तर तुम्ही मला सांगायचे कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला त्या त्या जिल्ह्याचं काम फ्लॅश करतो आणि त्याच टेंडरवर आपण चर्चा करू आणि तेच काम आपल्याला कसं मिळवता येईल त्याची पूर्णपणे आपण आज प्लॅनिंग बनवू. जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलेही कामं घ्यायचे तर तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाहीये. कमी खर्चामध्ये कमी कमी वेळेमध्ये आपल्याला मोठे शासकीय कामं कसे घेता येतात याची तुम्हाला रीतसर मी तुम्हाला माहिती देतो. तर सर्वप्रथम सातारा सांगली मधून कोण आहे आपल्याकडं? सातारा सांगली, सातारा सांगली कोल्हापूर या 3 जिल्ह्यासाठी आपल्याकडंच काम आहे. त्याच्याला डॉक्युमेंटची जास्त तरी काही आवश्यकता नाही. मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही ते काम करू शकता. फक्त सातारा सांगली कोल्हापूरसाठी. नांदेड, आपण जेवढे जण सध्या जॉईन झालेले त्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये द्या. जेणेकरून त्या जिल्ह्याचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला फ्लॅश करतो आणि तिथनं तुम्ही कोटेशनची सुरुवात करायची आहे. तुम्ही कमेंटमध्ये सर्वजण मला नाव टाकायचं आहे. त्या नावाप्रमाणेच आपण कामाचं लगेच प्लॅनिंग करू. अमरावती, पुणे, जालना, वर्धा, नाशिक, औरंगाबाद, लातूर, भंडारा, सोलापूर. ओके, म्हणजे आता त्या पद्धतीनं तुम्हाला काम सांगतो. सातारा सांगलीचं जर कोणी नसेल तर हरकत नाही.
पण सातारा सांगलीमध्ये काम करण्याची काय अपॉर्च्युनिटी आहे ही तरी तुम्हाला समजावून सांगतो. जेणेकरून YouTubeला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या तिथल्या काही लोकांना तो व्हिडिओ कामात सुद्धा येईल. पुणे, भंडारा, औरंगाबाद, वर्धा, जालना. तर सर्वप्रथम मी पुण्यापासून सुरुवात करतो. ज्यांनी तुमच्यापैकी जे जण पुण्यामधून व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी काम कसं घ्यायचंय आणि त्यांनी आतापर्यंतची प्लॅनिंग कशी करायची आणि पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला कमी पैशामध्ये कसा व्यवसाय करता येईल याची तुम्हाला रीतसर माहिती देतो. पुणे हा इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे पुण्यामध्ये प्रत्येक काम जे असतं ते शक्यतो वेंडरशिपच्या हिशोबाने देता येतात. कुठलंही काम म्हणलं पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये शक्यतो वेंडरशिपमध्ये काम चालतं. पुण्यामध्ये तुम्ही एखादा कंपनीचं काम करायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या इंडस्ट्रीयलमध्ये काम करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला वेंडर कोड असणं गरजेचं आहे. नवीन पुण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता किंवा पुण्यामध्ये काम घ्यायला जाता तर तुम्हाला बऱ्याच कामाची माहिती मिळत नाही. प्रॉपर साहेब लोकांकडनं तुम्हाला तिथलं जे काही क्रायटेरिया असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते तिथं गाईड करत नाही. व्यवस्थित गोष्टी समजावून सांगत नाही. तर अशा वेळेस काय करायचंय? पुणे महानगरपालिका असल्यामुळे अगोदर पुण्याची महानगरपालिकेच्या वेबसाईटला तुम्ही जायचं. वेबसाईटला गेल्यानंतर कोविडच्या रिलेटेड कित्येक कामं तुम्हाला फ्लॅश होताना दिसतील. कोविडमध्ये जंतुनाशक पुरवणे, नंतर कोविडचे जे काही पेशंट्स असतात त्यांना जेवण वगैरे पुरवणे, सध्या लसीकरणासाठी जे काही बूथ बनवलेले आहे जिथं लस सध्या मिळते त्या लसीकरणासाठी तुम्हाला तिथे टेंट वगैरे पुरवायचा असतो, मंडप वगैरे पुरवायचा असतो. त्याची सुद्धा तुम्हाला तिथून कामं वगैरे मिळतात. अशी कित्येक कामं ऑनलाईन वेबसाईटच्या द्वारे तुम्ही बघू शकता. टेंडर वाचताना आपण काय करतो, मेन डिस्क्रिप्शन वगैरे वाचतो आणि त्यानंतर त्यामध्ये दिलेल्या डिटेल्स गोष्टी आपण मिस करतो आणि त्याबद्दल आपण पूर्ण कोणी गोष्टी बघत नाही. त्यामुळे तुम्हाला आज अर्धवट तर माहिती देत नाही. आजची माहिती तुम्हाला पूर्णपणे लाईव्ह दिसतील. मी तुमच्या समोर एक टेंडर फ्लॅश करतो. ते टेंडर तुम्ही पुण्यामधले असेल नसेल तरी तुम्ही ते वाचायचंय. जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातलं टेंडर सुद्धा मला तुम्हाला अशा पद्धतीने दाखवता येईल. सर्वांना दिसतंय टेंडर? मी तर दिसतंय ना? ओके. तर पुणे महानगरपालिका निविदा जाहिरात. आता हे बघा, आपण काय करू, तुमच्यापैकी जे काही सदस्य आपल्या ग्रुपला जॉईन झालेले आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हमखास तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत जर तुम्ही प्रॉपर माहिती माझ्याशी जर शेअर केली, तुमच्या डॉक्युमेंट्स बद्दल किंवा तुमचा जे काही फायनान्शियल्स वगैरे आहे, जर प्रॉपर तुम्ही माहिती सजेस्ट केली, तर त्या माहितीप्रमाणेच आपण भविष्यात चांगले कामं करू शकतो आणि त्या माहितीबद्दल आपण तुम्हाला गाईड करू शकतो. तुम्ही काहीतरी मला सांगणार, मी हे पण करू शकतो, मी ते पण करू शकतो, तर मुळात काम तशा पद्धतीनं कुठंच मिळत नाही. तुम्ही प्रॉपर तुमचे कन्सेप्ट मला सांगायला पाहिजे, जेणेकरून त्या कन्सेप्टला आपण काय करू की ते त्याला सॉल्व्ह सुद्धा करू आणि तुम्हाला काम लवकरात लवकर L1 कसं येणार आणि तुम्हाला जास्तीत जास्त काम कसं मिळणार यावर मला जास्त चर्चा करता येईल. त्यामुळे तुम्ही मला विचारलेले प्रश्न किंवा तुम्ही मला विचारलेले प्रश्न तर हे तुम्ही प्रॉपर सांगायला पाहिजे, जेणेकरून एक एक प्रॉब्लेम तिथल्या तिथे क्लिअर होईल. तर हे आत्ताचं लाईव्ह टेंडर आहे. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोविड केअर सेंटरवरील स्थापत्यविषयक कामे करणे. स्थापत्य असल्यामुळे मग त्याला पूर्णपणे डिटेल्स इथं दिलेली आहे. त्यामध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंटच्या खोल्यामध्ये बाथरूम, शौचालय काढणे, टेबल, खुर्च्या, दरवाजे, वॉश बेसिन, प्लंबिंग विषयक कामे करणे. याची निविदा फीज आहे फक्त ₹415 आणि याची पूर्णपणे व्हॅल्युएशन इथं दिलेली आहे. 9,98,595 आणि याची बयाना रक्कम दिलेली आहे ₹10,000. कामाची मुदत 6 महिन्यापर्यंत तुम्हाला काम पूर्ण करायचे. त्यानंतर फ्लेक्स बोर्ड्स व तद अनुषंगिक कामे करणे. फ्लेक्स बोर्डचे काम आहे. निविदा फी फक्त आहे ₹415. म्हणजे कदाचित तुम्ही टेंडर पण भरलं तर तुम्हाला ₹5,000 रिफंडेबल असतात आणि ₹415 तुमचे जमा होणार किंवा ₹415 तुम्हाला नॉन रिफंडेबल असतात, तर ते शासकीय खात्यामध्ये जमा होतात. आणि तिसरं काम तुम्हाला दाखवतोय, कोविड केअरच्या सेंटरवर रुग्णांसाठी चहा, नाश्ता
दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा व रात्रीचे जेवण आवश्यकतेनुसार तयार करून देणे, त्या अनुषंगिक कामे करणे. तर खूपच बेसिक काम आहे. याच्यासाठी मला नाही वाटत काही जास्त तुम्हाला काही गोष्टी करायची कामं पडेल. खूपच सोपं काम आहे. मी आत्ता तुम्हाला जे काही कामं सांगितले. शिवाजीनगर घोले रोड येथे तुम्हाला लसीकरण केंद्र, स्वॅब सेंटर येथे डेटा एंट्रीसाठी मुलं पुरवणे, ते पण 6 महिन्याकरिता. टेंडरची फीस 1359 आहे. काम 22 लाखाचं आहे. 22,700 रुपये त्याची EMD आहे. 6 महिन्यासाठी काम करायचं आहे. त्यानंतर जेवण पुरवणे, निर्जंतुकीकरण करणे, वॉलमॅन पुरवणे, तिथं तुम्हाला सॅनिटाईज वगैरे करायचं आहे, ठिकाणी जेवण वगैरे पुरवायचं आहे, कुठं नाश्ता वगैरे पुरवायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडं पेस्ट कंट्रोल वगैरे काय असेल तर ते सुद्धा तुम्हाला सुविधा पुरवायची आहे. तर बेसिक्स कामं आहे. काम खूप सोपं आहे. काम 100% तुमच्या माध्यमातून ते तुम्हाला काम घेता येतील. खूप सोप्या सोप्या प्रकारचे काम आहे. पण आपण टेंडरिंगमध्ये आतापर्यंत गेलो नाही, त्यामुळं आपण त्या गोष्टीकडे कधी वळालोच नाही. हे काम आपल्याला कसं घेता येईल, काय करता येईल. एक जर तुम्ही विचार केला, कोविडची जी काही महामारी आहे, तर ही महामारी आत्ता येते. त्यामुळे या टेंडरसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात, बरेच डॉक्युमेंट त्यांनी वगळलेले आहे. कारण आता काम करणं गरजेचं असल्यामुळे शासन सुद्धा दोन गोष्टी मागे जाते आणि काम महत्वाचं पूर्ण कसं होईल याकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे. जर चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे जर तुम्ही ते टेंडर वाचलं तर तुमच्या तिथे लक्षात येईल की आपल्याला काम कसं करता येईल किंवा काम कसं घेता येईल, याची पूर्णपणे माहिती तिथं दिलेली आहे. कामाच्या बाबतीमध्ये टेंडर कसं भरायचं किंवा टेंडर आपल्यालाच कसं मिळाल हा विषय नंतरचा. या अगोदर बेसिक्स गोष्टी असणं खूप गरजेचे आहे. आता तुमच्या बऱ्याच जणांचा काही जणांचा प्रश्न असेल की आता ठीक आहे, पण हे काम मला कसं करता येईल किंवा मला कसं घेता येईल. अगोदर तुम्ही यापैकी काम पूर्णपणे बघायचं. त्या पद्धतीनेच ते काम आपल्याला कसं मिळेल याची तुम्हाला तपशीलवार माहिती तुम्हाला सांगतो. कोणाला काही अडचण असतील तर तुम्ही या टेंडर बद्दल मला लगेच विचारू शकता. अगोदर सर्वजण काम व्यवस्थित बघून घ्या. तर इथपर्यंत बऱ्याच जणांच्या लक्षात आला असेल विषय की अशा पद्धतीचे आपल्याला काम मिळत असतात. दुसरा, पुण्याच्याच हिशोबानं आपण एक दुसरं अजून काम बघू. ज्यांना मॅन पॉवरच्या टेंडरमध्ये इंटरेस्टेड असतात, की ज्यांना वाटतं की मनुष्यबळ पुरवायचं काम आपण करायला पाहिजे, त्यांना एक काम दाखवतो. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफिस ऑफ DG, इंडस्ट्रियल सेफ्टी ग्लोव्ज, लेदर अँड कॉटन सर्जिकल ग्लोव्ज. ज्यांना सेल्स अँड सप्लाय हा बिझनेस फक्त ज्यांना डोक्यात ठेवलेला आहे की मला सेल्स अँड सप्लाय बिझनेस करायचा आहे आणि सेल्स अँड सप्लाय मध्ये करिअर करायचं आहे. एक गोष्ट सांगतो, सेल्स अँड सप्लाय मध्ये असं असतं की सेल्स अँड सप्लाय म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा सेल आणि सप्लाय करू शकता. त्यासाठी असं नाहीये की तुम्ही टूल्सचा बिझनेस करा किंवा स्टेशनरीचा करा, प्रिंटिंगचा करा, की एनी अदर कुठलाही बिझनेस तुम्ही करू शकता. ज्यांना आतापर्यंत बिझनेसची माहिती नाहीये, काय करायला पाहिजे, त्यांनी सरळ सरळ त्यांना आजपासून एक बिझनेस सांगतो, सेल्स अँड सप्लाय सांगायचा. तुमच्या नातेवाईकांनी असो किंवा तुमच्या मित्रांनी कोणी विचारलं तर म्हणा मी सेल्स अँड सप्लाय करतो किंवा मी इंडस्ट्रियल सप्लाय करतो.
बिझनेसचं नाव काय द्यायचं मी तुम्हाला काही गोष्टी त्याच्यामध्ये टाकतो. ज्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नाहीये त्यांनी यापुढे त्यांच्या लायसनच्या समोर ह्या गोष्टी टाकायच्या मी तुम्हाला टाकतो. त्या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रीयल लेवलच्या कित्येक कामाची तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. यापुढे तुमच्या बिझनेसच्या समोर तेच नाव टाकायचं. तुम्ही आतापर्यंत काय टाकत होते? एंटरप्राइजेस मल्टी सर्व्हिस. या पलीकडे दुसऱ्यांना काही सुचलं नाहीये. एंटरप्राइज आणि मल्टी सर्व्हिस टाकलं, त्यांना वाटतं खूप काही पद्धतीचे कामं आपल्याला करता येतात. पण तुम्हाला आता कमेंटमध्ये मी जे दिलं इंडस्ट्रीयलचं स्पेलिंग चुकीचं आलं तुम्हाला ते. तर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर अँड सप्लायर्स. तुम्हाला आतापर्यंत तुम्ही बिझनेस चॉईस केलेला नाही कुठला बिझनेस करायला पाहिजे, तर आजपासून तुम्हाला सांगतो तो बिझनेस जो मी तुम्हाला टाकतो तोच बिझनेस तुम्ही याच्या पुढे घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच बिझनेसला आपल्याला पुढचे कामं कसे मिळतील याची तुम्हाला एक एक माहिती मी देत असतो. यानंतर या स्लोगन किंवा या नेचर ऑफ बिझनेसच्या समोर तुम्ही तुमचे जे काही तुम्हाला नाव द्यायचंय ते नाव तुम्ही पुन्हा तुमच्या पद्धतीनं तुम्ही ते नाव द्यायचंय. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही नाव पुन्हा द्यायचंय आणि त्या पद्धतीनेच पूर्णपणे बिझनेस चालू करायचा आहे. उदाहरणार्थ साई इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर अँड सप्लायर्स, साईनाथ इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर अँड सप्लायर्स किंवा तुमच्याकडे विशाल इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर अँड सप्लायर्स. तुम्हाला जे वाटेल ते, पण नाव हे द्यायचं. या नावानं तुमचं कुठलंही डॉक्युमेंट्स प्रेझेंट झालं किंवा कुठेही डॉक्युमेंट तुम्ही दिलं तर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर अँड सप्लायर्स, मुळात मॅन्युफॅक्चरर काय करतात आणि सप्लाय काय करतात ही गोष्ट तफावतमध्ये राहते. आणि जेणेकरून नेचर ऑफ बिझनेस जास्तीत जास्त बिझनेसमध्ये आपल्याला यानुसार काम करता येतं. तर त्या रिलेटेड काम देतो. तुम्हाला डेस्कटॉपला एक टेंडर शो केलं मी. इथं इथं काय पुरवायचं आहे आपल्याला? इथं तुम्हाला हँड ग्लोव्ज वगैरे पुरवायचे. जे काही हँड ग्लोव्ज वगैरे असतात ना, ते हँड ग्लोव्ज तुम्हाला इथं पुरवायचे. जे कोणी लेदरमध्ये वगैरे काम करत असतील तर त्यांना ती चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तिथं तुम्ही सप्लाय करू शकता. दुसरं टेंडर दाखवतो ज्यांच्याकडे खूपच फायनान्शियल कमी आहे. पण बरेच जण भेटतात तर ते म्हणतात सर आमचा कॉन्टॅक्ट खूप आहे, आम्ही काहीही करू शकतो, तुम्ही फक्त काम द्या. तर असं कोणाला कधीच काम मिळणार नाही. कॉन्टॅक्ट्स आहे तर कॉन्टॅक्टचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी जितक्या जणांचे कॉन्टॅक्ट असतील त्यांनी काय करायचं की कॉन्टॅक्ट्स आहे पण फायनान्शियली वीक आहे, पण मग त्या कॉन्टॅक्टचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करायचा, तर त्याचा तुम्हाला एक सोपा सरळ मार्ग सांगतो. प्रत्येक शासन डिपार्टमेंटमध्ये आता कंत्राटी लेबरचा विषय चालू झालेला आहे. कुठेही बघितलं तुम्ही तर कंत्राटी कामगारच देतात. म्हणजे साधा ड्रायव्हर असो, सिक्युरिटी गार्ड असो किंवा कंपनीमध्ये एखादा डेटा एंट्री ऑपरेटर, हे सर्व काम कंत्राट बेसवर दिल्या जातात. म्हणजे भविष्यात चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मॅन पॉवर, सिक्युरिटी सप्लाय या गोष्टी करण्यासाठी खूप बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. कंत्राटी कामगाराचं काम करा. तुम्हाला जर आत्ता जर मी शो केलं कंत्राटीसाठी काम किती आहे, तर तुम्ही बाकी काम सोडणार आणि त्याच्या कामाच्या मागे लागणार. इतके कामं आहे, कित्येक कामं तरी आहे. त्यामध्ये दुसरं असं आहे, काही टेंडर आता तुम्ही नवीन गव्हर्नमेंटची ऍड बघितली असेल, स्टाफ नर्सेस वगैरे आता कित्येक टेंडर्स येत आहे स्टाफ नर्सेस वगैरे पुरवायचे. आणि त्यांनी पूर्णपणे अटी शिथिल केल्या. जे काही असेल टर्म्स अँड कंडिशन ते ऍक्सेप्ट केली, पण त्यांना आता खूप गरजेची आहे. त्यांना गरज आहे आज मुलांची मुलींची तिथे. तर मॅन पॉवर हा बिझनेस आता नवीन एक्सटेन्शन नुसार शासनाचे प्रत्येक जे काही गोष्टी आहेत ते आता बाह्य स्रोत पद्धतीने घेतात. मजूर असतील किंवा तुमचे डेटा एंट्री ऑपरेटर असेल, कॉम्प्युटर ऑपरेटर असेल, प्रत्येक गोष्ट आज कंत्राटी बेसवर दिल्या जाते. साधी गव्हर्नमेंट ऑफिसला झेरॉक्स जरी काढायची असेल तर त्याचं सुद्धा टेंडर दिलं जातं बाहेरच्या. ते स्वतः झेरॉक्स मशीन सुद्धा घेत नाही. तर कित्येक अपॉर्च्युनिटी आहे शासनाचे. तुम्ही जर आता जर केंद्र शासनाच्या गोष्टी बघितल्या तर त्यांनी आपल्या जे काही बँक्स असतील, LIC असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या आउटसोर्स करताय, म्हणजे बाह्य स्त्रोत करताय, बाह्य एजन्सीकडनं घ्यायला देतात. तर हीच आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. जी मार्केटमध्ये आज गोष्ट चालते तीच करण्यामध्ये खास मजा आहे. आपण आतापर्यंत करत होतो दुकान टाकून वस्तू विकायचा, हा धंदा आता बंद झालेला आहे. लॉकडाऊन मध्ये तुम्ही बघितलं असेल तर सर्वजण ऑनलाईनच सर्व गोष्टी मागवत आहे. तर मार्केटमध्ये सध्या जे काही गोष्टी चालू आहेत त्याच पद्धतीचा बिझनेस केलेला मला तरी वाटतं ठीक राहील. तर त्यापैकी तो बिझनेस तुम्हाला सांगितला मी, मनुष्यबळ सप्लायचा. टेंडर तुमच्या समोर फ्लॅश करतोय. टेंडर व्यवस्थित वाचा, व्यवस्थित समजावून घ्या. एक एक गोष्ट पॉईंट टू पॉईंट समजावून सांगतो. काही समजलं नसेल तर आत्ताच विचारा. तुम्हाला एक टेंडर शो करतो. तुम्हाला विश्वास येणार नाही सर्वांना, या टेंडरसाठी एकही रुपया भरायची गरज नाहीये. जर तुम्ही SC ST SC SC NT असाल
किंवा तुमचा स्टार्टअप इंडियामध्ये बिझनेस असेल किंवा तुम्ही MSME उद्योग आधारच्या हिशोबाने जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे टेंडर बीड करू शकता. खूपच सोपं टेंडर आहे. टेंडर व्यवस्थित अगोदर सांगतो, समजावून घ्या. त्यानंतर एक एक गोष्टी समजावून सांगतो. टेंडर आहे मॅन पॉवर आउटसोर्सिंग सर्व्हिस मिनिमम वेजेस स्किल्स IT टेक्निकल IT इंजिनियर. तुम्ही जर बरेच जण बघितले असेल की IT वाले तर ते म्हणतात की आता आम्हाला जॉबच नाही म्हणून ते कुठेही काम करताय. कोणी कपड्याच्या दुकानावर काम करतंय, कोणी शेतीमध्ये करतंय, काही जणांची तर काम करण्याची तयारी पण नाही. तर असं होतंय. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं? मॅन पॉवर आउटसोर्सिंग सर्व्हिस मिनिमम वेज स्किल IT टेक्निकल IT इंजिनियर. तर यांना IT इंजिनियरची गरज आहे आणि ती सुद्धा 1 वर्ष 12 महिने. म्हणजे 12 महिने म्हणजे 1 वर्षापर्यंत त्यांना ते पाहिजे. तर यासाठी तुमच्या फर्मचा टर्नओव्हर 3 लाख आणि तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव पाहिजे अशी अट दिलेली आहे. मग आपण काय करतो? आपण कुठंतरी तिथं मागे हटतो की नाही आता माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही तर मी टेंडर भरू कसं किंवा मला काम कसं मिळेल? तर प्रॉपर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचा विषय तर असा आहे की तुम्हाला प्रॉपर आपण जे काही कॅटेगरी असतील ते कॅटेगरी तुम्हाला समजावून सांगतो. टेंडर वाचताना नवीन माणसाने कमीत कमी 2-3 वेळेस ते टेंडर वाचायला पाहिजे. जेणेकरून त्यामधल्या काय गोष्टी हे आपल्याला लक्षात येतील. आता इथं काही जणांनी वाचले असेल तुमच्यापैकी. इयर ऑफ पास्ट एक्सपिरियन्स रिक्वायर्ड 1 इयर. मग 1 इयरचा तर एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, मग टेंडरला बसू काय? पण त्या अगोदर तुम्ही ह्या पण गोष्टी वाचायला पाहिजे. पास्ट एक्सपिरियन्स ऑफ सर्व्हिस रिक्वायर्ड इथं यस केलेलं आहे. पण MSc एक्झप्शन फॉर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स अँड टर्नओव्हर. म्हणजे एक्सपिरियन्स आणि टर्नओव्हर पासून तुम्हाला एक्झप्शन दिलेलं आहे. इथं पॉइंट काय आला? यस, तुम्हाला एक्झप्शन आहे. म्हणजे तुम्हाला ही अट सुद्धा माफ झाली आणि ही अट सुद्धा तुम्हाला दोन्ही अट माफ झाल्या. म्हणजे फक्त कशासाठी की तुमच्याकडे फक्त उद्यम स्वयंचं लायसन असल्यामुळे तुम्हाला हे दोन्ही अटी तुम्हाला इथे मान्य झालेल्या आहे. तर ह्या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला. कसं आहे आजचं टायटल जे दिलं होतं की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही तरी आपण कशा पद्धतीने टेंडर भरू शकतो त्या हिशोबाने आपला आज पूर्णपणे विषय चालू आहे. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांना आता याच्या पुढचं काय करायचं ते आपल्याला सांगायचं आहे. कोणाचा काही प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे पुढचा एक एक पॉईंट घ्यायला बरा. बोला. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. उद्यम मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला ह्या सर्व काही फॅसिलिटी मिळतात. नाही, प्रिंटिंग वाला प्रिंटिंगच करणार, कारण ज्यावेळेस नेचर ऑफ बिझनेस जो राहील त्या पद्धतीनेच पूर्ण गोष्टी होत राहतील. काही ठिकाणी गरजेचं आहे, काही ठिकाणी गरज नाहीये. कधी कधी काय होतं, कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही लेबर लायसन दिलं तरी चालते, असे कित्येक टेंडर्स आहे. फक्त त्याची अट अशी राहते, ज्यावेळेस आपण टेंडर भरतो त्यावेळेस ते तुम्हाला लायबल होत नाही कुठल्या डॉक्युमेंटसाठी. पण ज्यावेळेस तुम्हाला टेंडर लागतं त्यावेळेस तुमच्या बिलामधून ते PF आणि ESI ची रक्कम कट करतात. ज्यांनी उद्यमला वगैरे रजिस्ट्रेशन केलं नाहीये त्यांना वेबसाईट पण दाखवतोय, त्या वेबसाईटवर तुमचं आजच रजिस्ट्रेशन करून घ्या. जेणेकरून स्टेप वाईज आज तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं, उद्या तुम्हाला मी टेंडर भरायला सांगतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये. ते टेंडर भरून तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. या वेबसाईटला यायचं, या वेबसाईटला प्रॉपर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. या वेबसाईटवर प्रॉपर डिटेल्स दिलेली आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय काय नेचर ऑफ बिझनेस टाकायचे, काय काय कॅटेगरीज वगैरे टाकायचे, पूर्णपणे डिटेल्स इथं दिलेली आहे. वेलकम टू रजिस्टर्ड हेड. तुम्ही फॉर साठी इथं रजिस्ट्रेशन करायचंय आणि इथून झाल्यानंतर काय करायचं? मी तुमच्यापैकी एक जण असं समजतो, उदाहरण हे याच्यापैकी तुमच्यापैकी एक जणांना मला सांगा की ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही असं कोणी आहे का तुमच्याकडं? जे काय असेल त्यांच्याशी मला बोलायचंय. काय नाव आहे तुमचं? कुठनं बोलताय?
बरं, आता हे बघा, तुम्हाला मी प्रश्न सांगतो. आता तुम्ही काही नोंदणी केलेली नाहीये किंवा काही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. तुमचा 2 मिनिटं आवाज बंद करा. तर काहींनी नोंदणी केली नसेल, काहींना कामाची वगैरे आवश्यकता आहे. पण या नोंदणीच्या वगैरे गोष्टीमध्ये आपण जास्त पडत नसल्यामुळे किंवा तुम्ही जास्त पडत नसल्यामुळे मग कुठंतरी तफावत येते आणि काम करण्यासाठी खूप काही अडचणी येतात. त्यांनी सोपं सोपं एक काम करायचं. आज ठीक आहे, काम मिळण्यापर्यंत काही गोष्टी आहे. पण दुसरं काम मिळाल्यानंतर मार्केटमध्ये खूप काम आहे. काही जण पेमेंटमुळे काम करत नाही. त्यांना वाटतं नको एवढी मोठी उडी मारायला. आपल्या बजेटमध्ये कुठेतरी उडी मारू किंवा आपल्या बजेटमध्येच एखादं काम घेण्याचा आपण प्रयत्न करू. त्यांच्यासाठी अजून एक मोठी महत्त्वाची बातमी तुम्हाला देतो. तुम्हाला जी वेबसाईट आता दिसते, त्या वेबसाईटमध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये बघितलं, तर या वेबसाईटमध्ये तुम्हाला इथं 2 गोष्टी दिसत आहे. MSME unit are requested on board Trace platform. These available platform are InvoiceSmart and Exchange www.rxl.in. तर हे काय आहे? तर हे काय आहे हे सर्वजण समजावून घ्या. ज्यांच्याकडे आतापर्यंत तुमच्या फर्मचा किंवा तुमच्या जे काही तुमचे काही टेक्निकल डॉक्युमेंट्स असतील किंवा ज्यांच्याकडे नसतील, त्यांनी आवश्यक आजच या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इनवॉइस स्मार्ट प्लस M1 एक्सचेंज या वेबसाईटला तुम्ही नोंदणी करायची आहे. या नोंदणीचा फायदा काय होणार तुम्हाला? ज्यांनी उद्योग आधार रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस या वेबसाईटला अप्लाय करता, तुमचे काही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करता, तर यावेळेस तुम्हाला काय होतं? तर एखाद्या डिपार्टमेंटचं शासनाचं तुम्ही एखादं काम घेताय, तर ते काम घेतल्यानंतर तुमचं बिलावर विषय असतो, कारण त्या बिलासाठीच आपण काम करत असतो. जर तुम्ही या 2 गोष्टीला जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं, तुमची नोंदणी केली, तर एक 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये तुमचं बिल मिळेल. शासनाने तुम्हाला ते बिल दो किंवा नाही दिलं तरी चालेल, पण या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला लगेच बिल ओके, ओके. तर तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला लगेच तुम्हाला पूर्णपणे फायनान्स केल्या जाईल. बँकामध्ये आपण डॉक्युमेंट्स वगैरे देतो. डॉक्युमेंट्स दिल्यानंतर बँक म्हणते सिव्हिल बरोबर नाही, बँक स्टेटमेंट चुकलं किंवा एनी अदर कारण सांगत बसतात. तरी तर तुम्हाला करायची गरज नाहीये. या ठिकाणी तुम्ही तुमचं बिल अपलोड केलं. बिल अपलोड केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला शासनाकडून जरी पैसे नाही आले, तरी दुसऱ्या माध्यमातून तुम्हाला लगेच त्या बिलावर तुम्हाला लोन मिळतं. तर ह्या गोष्टी बेसिक्स गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर झालेल्या आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा काम होतं. नोंदणी जर प्रॉपर असली तर तुम्हाला या माध्यमातून काम मिळतं आणि त्याचं तुम्हाला मी उदाहरण पण दाखवलेलं आहे. इथं आज तुम्हाला ह्या टेंडरचं उदाहरण दिलं की कुठल्याही डॉक्युमेंट नसताना सुद्धा तुम्ही हे टेंडर घेऊ शकता. याचे त्या टेंडरचं तुम्हाला पूर्णपणे फ्रिक्वेन्सी काय ते तुम्हाला दाखवतो. तर पास्ट एक्सपिरियन्स नाहीये, कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला इझिली टेंडर ते मिळू शकतं. आता इझिली टेंडर मिळाल्यानंतर ज्यावेळेस सर्वप्रथम ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्यांनी अगोदर काय करायचं, अगोदर नोंदणी करून घ्यायची. नोंदणी केल्यानंतर त्या नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अजून एक पोर्टल शो करतो. तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्या पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकता. खूप सोपं आहे. त्या पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर उदाहरणार्थ तुमचा बॅनरचा बिझनेस असेल, कोणाचा प्रिंटिंगचा असेल, कोणाचा काही सप्लायचा असेल, कोणाला प्लास्टिक मोल्डिंगची इच्छा आहे किंवा कोणाला इंडस्ट्रीयल प्लांट करण्याची गरज आहे, तर त्यांनी सर्व तुमच्या प्लॅनप्रमाणे पूर्ण गोष्टी त्या वेबसाईटला तुम्ही पूर्णपणे अपलोड करायच्या. त्या अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे काही गोष्टी आहेत, तुमचे जे काही काम आहे, ते काम अगोदर तुम्हाला डायरेक्टली तुमचे कामं तिथं लॉक होतील आणि लगेच तुम्हाला ऑर्डर मिळेल. म्हणजे काम आलं, काम येईपर्यंत तुम्हाला पूर्णपणे गायडन्स दिलं. तुम्ही आता काय करायचं, तुम्हाला आता ऑलरेडी अजून एक दुसरी वेबसाईट देतोय. त्या वेबसाईटला आपला व्हिडिओ संपल्यानंतर त्या व्हिडिओला तुम्ही जायचं, त्या व्हिडिओला व्हिजिट करायची आणि या पूर्णपणे जी माहिती आहे, तुम्ही या पोर्टलवरून सर्व माहिती मिळवून घ्यायची. या पोर्टलवर कित्येक बिझनेस तुम्हाला दिसत आहे. ॲडव्हर्टाईज, ॲग्रो टेक्नॉलॉजी, ॲटोमोबाईल,
आयुर्वेदिक, बायसायकल, केमिकल्स, तर खूप काही कामं आहे. तर प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कामाचे आपल्याकडे काम अवेलेबल आहे. जास्त डॉक्युमेंटची बिलकुल गरज नाही. तुमच्या समोर जी वेबसाईट गेली तर त्याला तर बिलकुल गरज नाही. कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये आपण टेंडर घेऊ शकतो. आजचं जर पहिलं जर काम घेतलं ॲडव्हर्टाइजमेंटचं, तर एक ॲडव्हर्टाईजचं एक टेंडर होतं, पण बहुतेक ते एक्सपायर झालेलं आहे. तर अशी कित्येक कामं तुम्हाला या माध्यमातून मिळत आहेत. ज्यांना असं वाटतं की शासनामध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय चालेल, त्यांनी एकदा तरी या वेबसाईटला व्हिजिट द्या. या व्हिजिटमधून तुम्ही जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करा. या वेबसाईट ही गव्हर्नमेंटची असल्यामुळे गव्हर्नमेंटला काय गोष्टी लागतात त्या पूर्ण गोष्टी इथून त्याची खरेदी केल्या जाते. त्यामुळे या वेबसाईटवर तुम्ही जाऊन पूर्णपणे डिटेल्स घ्यायलाच पाहिजे. दुसरा विषय होता, ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे, पण एक सोपा असा कुठला व्यवसाय की जो आपल्याला कमी वेळ लागेल किंवा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसाय आपल्याला करायला मिळेल, त्यासारखाच एक व्यवसाय तुम्हाला देतो. जो असतो की नाश्ता व मिल म्हणजे आपण म्हणतो केटरिंगचा व्यवसाय. केटरिंगचा व्यवसाय खूपच कमी जण करतात. जर केटरिंगचा व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बिझनेसची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही तो बिझनेस करू शकता. पूर्ण वेळ तुम्हाला काम करण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस ऑर्डर राहील किंवा ज्यावेळेस तुम्हाला टेंडर्स असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. आज तुमच्या लक्षात असेल की सर्व मार्केट बंद आहे. पण काही बिझनेस 10 पट, 20 पट, 30 पटीपेक्षा जास्त चालू आहे की जेवढे रेग्युलर चालू नसतात. तर त्याचं कारण काय आहे की जे सध्या मार्केटमध्ये आहे तेच आपण करायला पाहिजे. आपण भलतेच बिझनेस करायचो त्यामुळे कुठेतरी काही कामं आपल्याला मिळत नाही तर असं होतंय बऱ्याच वेळेस. तर जे काम आपल्याला मिळतंय किंवा मार्केटमध्ये जे काही काम चालतंय ते कामं कित्येक कामं मी तुमच्या समोर शो केलेले आहे. अजून पण तुम्हाला 2-3 कामं अजून पण दाखवतो. ते कामं जर तुम्ही व्यवस्थित बघितले, त्याचा जर अभ्यास केला, तर तुमच्या लक्षात येईल की आज काय गरजेचं आहे. आज कुठले काम आपण करायला पाहिजे आणि आपण सध्या कुठले कामं करतोय. तर हे काही जास्त अवघड काम नाहीये. यांना स्टाफ करिता कोरोना विलगीकरण कक्षामध्ये नागरिकांसाठी चहा व नाश्ता आणि जेवण व पाणी पुरवायचंय. हे मला सांगा तुम्ही काय अवघड आहे? खूपच सोपं टेंडर आहे. इझिली टेंडर घेऊ शकतो आपण आणि पूर्णपणे करू शकतो. अजून सांगायचं म्हटलं तर पूजा साहित्य, जे काही मंदिरामध्ये पूजा वगैरे करतात पुजारी वगैरे, तर त्या पुजाऱ्यांना किंवा मंदिरांमध्ये फक्त पूजेचं साहित्य पुरवायचं आहे. जास्त काही स्किलचं काम नाहीये की किंवा तुम्हाला जास्त काही त्यासाठी काही मोठ्या काही गोष्टी कराव्या लागतील तर काही नाही. छोटे छोटे कामं असतात पण प्रॉपर काम काम आपल्याला कुठं काम मिळतं याच्या वेबसाईट तुम्हाला दिलेल्या आहे. जर त्या पक्क्या तुम्हाला माहिती असतील की नाही इथं आपल्याला हेच काम मिळतं, तर जेणेकरून तुमची अडचण होणार नाही आणि प्रॉपर काम तुम्हाला लगेच मिळतील. सर्वांच्या विषय लक्षात आला? त्यानंतर कामाच्या प्रकारामध्ये जसं मी मॅन पॉवर सर्व्हिसचं बोललो, तर मॅन पॉवर सर्व्हिसचं आज मी तुम्हाला फायनान्शियली कॅल्क्युलेशन सांगतो की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन चालतं. एखाद्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये मॅन पॉवरचं काम असतं. त्या कामाची व्हॅल्युएशन तर करोडोमध्ये असते. करोडोमध्ये व्हॅल्युएशन असते. मग ते काम आपल्याकडे कसं वळवता येईल, ते टेंडर आपल्याला कसं घेता येईल, तर याची तुम्हाला बेसिक्स माहिती समजावून सांगतो. ज्यावेळेस आपण एखादं टेंडर भरतो, तर टेंडरचा पूर्णपणे अभ्यास आपण करायला पाहिजे. जे पण टेंडर आपण भरतो, ते टेंडर कसं भरायचं किंवा कितीमध्ये ते टेंडर मिळवायचं याची अगोदर आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस आपण टेंडर भरायला जातो, तर टेंडरमध्ये जो काही रेट कोट करतो, जी काही बिल ऑफ क्वांटिटी आपण भरतो, त्यावेळेस आपलं प्रॉफिट कसं वजा करायचं आणि त्या प्रॉफिटमधून आपण कसे पैसे मिळवायचे, त्याची तुम्हाला एक थेरी सांगतो. मॅन पॉवरच्या टेंडरमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण मॅन पॉवरचं टेंडर वगैरे भरतो, तर मॅन पॉवरचे टेंडर भरताना समोरच्यांचं प्रॉफिट किती असतं आणि आपल्याला किती प्रॉफिट घ्यायचं असतं याचा तुम्हाला रेशो सांगतो. त्या टेंडरमध्ये ऑलरेडी शासनाने सर्व काही टॅक्सेस वगैरे सर्व गोष्टी अगोदरच ॲड केलेल्या असतात. त्यामध्ये तुम्हाला वेगळं काही ॲड करण्याची गरजच पडत नाही. तुम्हाला फक्त तुमचं कमिशन्स टाकावं लागतं. तुम्ही तुमचं कमिशन टाकलं, तसंही तुम्हाला डायरेक्टली ते टेंडर तिथल्या तिथे मिळतं. तर ही गोष्ट पण सुद्धा लक्षात घ्यायची.
कोणाचे काही प्रश्न आहे? नमस्कार. नाही, MSME चं रजिस्ट्रेशन हे फक्त इंडिव्हिज्युअल करायचं कधी. हे इंडिव्हिज्युअल साठी आहे रजिस्ट्रेशन MSME चं. नाही नाही, संस्थेच्या नावाचा विषय येतच नाही ना तिथं. हे इंडिव्हिज्युअल करायचं आहे. हे एका व्यक्तीसाठी आहे. संस्थेसाठी ऑलरेडी संस्थेमध्ये ऑलरेडी खूप काही फायदा संस्थेवाल्याला मिळतोय. त्यामुळे त्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करायची गरजच नाहीये. पण ते रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला बाकी गोष्टीचे फायदे मिळतील. हा, बोला. इंडिव्हिज्युअल करता येतं ना. आता इंडिव्हिज्युअल करता येतं. आज आपलं मॅनपॉवर विषयी जास्त बोलणं झालं. त्यामुळे तुम्हाला एक वेबसाईट देतो. ज्यांना आजपासून मॅनपॉवर व्यवसाय तुम्ही सुरुवात करा. 100% त्याला बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. विशेष म्हणजे MSME आणि स्टार्टअप इंडियासाठी तर जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी आहे. बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांची जरी जरी कोणाची काही संस्था असेल तर त्यांना सुद्धा इथून चांगल्यात चांगले शासनाचे कामं वगैरे मिळतात. तसं खूप काही मोठं प्रोव्हिजन आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतात किंवा नोंदणी कशी करायची, तर त्यासमोर तुम्हाला एक वेबसाईट फ्लॅश केली तुमच्या डेस्कटॉपला. तर ती वेबसाईट सर्वजण बघून घ्या. तिथं ऑलरेडी मॅन पॉवरमध्ये तुमची पूर्णपणे संस्था किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे स्थापन करायचे पूर्णपणे डॉक्युमेंट्स तुम्हाला या वेबसाईटमधून मिळून जाईल. या वेबसाईटवर सर्व काही माहिती दिलेली आहे. इथून तुम्ही सर्व माहिती कलेक्ट करू शकता. इथे सर्व तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे, नवीन युजर तयार करायचा आहे आणि पूर्णपणे रजिस्ट्रेशन इथून डिजिटाइज रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही आज सुद्धा घरून सुद्धा अप्लाय केलं तर तुम्हाला तिथं ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला तिथले घरी बसून तुम्हाला पूर्णपणे सर्टिफिकेट मिळतील. आता रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला एक कामगार विभाग दिसतो इथं. दिसतोय सर्वांना कामगार विभाग? तर दुकाने आणि आस्थापना नोंदणी, दुकाने आणि आस्थापना नूतनीकरण, कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी, कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी, कंत्राटी कामगारांचं नूतनीकरण, त्यानंतर कारखाना नोंदणी. या सगळ्या नोंदणी तुम्हाला कामगार विभागच्या तुम्ही यात ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि पूर्ण रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. इथं तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर साठी रजिस्ट्रेशन करायचं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही उद्यम स्वयंचं रजिस्ट्रेशन काढता तर मुळात त्याच लायसनवर घेता येतं असं कंपल्सरी नाहीये. तुम्हाला हे लायसन सुद्धा त्याला सपोर्टेड असणं गरजेचं आहे. त्या हा, बोला. नमस्कार बोला. नमस्कार, बोला. हम्म, हम्म. कोण? नाही. हा, हा, हा. नाही, म्हणजे तुम्ही काम घेण्यासाठी गेले की कशासाठी गेले? नाही, लायसन काढण्यासाठी कोणी कोणाला विचारत नाही. फक्त तुम्हाला सांगायचंय की मी इंडस्ट्रीयल पुरवणार, मी प्रायव्हेट सेक्टरला पुरवणार, असं त्यांना सांगायचं. कारण ज्यावेळेस नवीन नोंदणी करताय त्यावेळेस तो अनुभवी तर नसतोच ना व्यक्ती, कुठलाही व्यक्ती. हम्म. हा, त्यामुळे ते नाही विषय. काय होतं कधी कधी प्रायव्हेट साहेब लोक जे गोष्टी विचारतात जर त्यांना त्यांच्या पद्धतीचं समाधानाचं उत्तर आपल्याकडनं द्यायला गेलं पाहिजे. बऱ्याच वेळेस ते कन्फ्यूज करतात, कारण बऱ्याच वेळेस ते सुद्धा कन्फ्यूज असतात काही गोष्टी करायच्या तर आपल्याकडनं प्रॉपर उत्तर गेल्यानंतर मग तसं त्या पद्धतीनं होईल. ज्यांनी आपले सरकारमधून नोंदणी केली त्यानंतर त्यांना या वेबसाईटवर सुद्धा नोंदणी करणं गरजेचं आहे. वन स्टॉप शॉप फॉर लेबर लॉ कंप्लायन्स. तर लेबर लॉ साठी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल EPF, ESIC, CLC. तर पूर्ण त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथून करून मिळेल. विशेष म्हणजे पूर्णपणे रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. 1 रुपयाही भरायची गरज नाहीये. एक 5 दिवसामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन तयार होतं.
या वेबसाईटला जर तुम्ही गेले तर 5 दिवस पण खूप झाले, खूप लवकर तुमचं ऑनलाईन इथं रजिस्टर्ड होता. तर या वेबसाईटला सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सर्वांनी. ज्यांना फक्त मॅन पॉवर मध्ये जायचं त्यांना सांगतो मी. इथं सर्व डिटेल दिलेली आहे. त्या डिटेलमध्ये तुम्हाला स्टेप वाईज तुम्ही जर सर्व गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला 2 बेनिफिट मिळेल. ज्यांनी स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्ट्रेशन केलं त्यांना स्टार्टअप इंडियाचा बेनिफिट मिळतो, आणि ज्यांनी MSME मध्ये केलं त्यांना MSMEचा इथं बेनिफिट मिळतो. तर हा झाला मॅन पॉवरच्या बद्दलचा विषय. सर्वांच्या लक्षात आला विषय? या या वेबसाईट मी तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा पाठवतो. काहींच्या लक्षात राहिला नसेल विषय तर मी तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करू शकता त्याची. काहींना प्रत्येक नवीन व्यावसायिक जो असतो तर तुम्हाला एक व्यवसाय करण्याची एक थेरी समजावून सांगतो. ज्यावेळेस तुमच्यापैकी बरेच जण नवीन आहे, त्यामुळे त्यांना असा विषय सांगतो की प्रत्येकाची एक इच्छा असते की आपण इंडस्ट्रीयल लेवलवर, कॉर्पोरेट लेवलवर काम करायची इच्छा असते. आम्ही कुठेतरी कंपनी टाकायला पाहिजे, किंवा आम्ही काहीतरी गोष्टी करायला पाहिजे, किंवा इंडस्ट्रीयल माझा प्लांट वगैरे चालला पाहिजे. तर त्यांच्यासाठी त्यांनी कसं करायचं, एई टेंडरिंगमध्ये त्यांना कशी अपॉर्च्युनिटी असते. अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस एखादा बिझनेस सांगतो तुम्हाला मी, कोरोगेटेड बॉक्स कोणाला माहिती आहे काय असतं तर? हा, तर कोरोगेटेड बॉक्स म्हणजे आपला पुठ्ठ्याचे बॉक्स असतात, बरोबर आहे. तर पुठ्ठ्याचे बॉक्स बनवण्यासाठी किंवा ते बॉक्स सप्लाय करण्यासाठी पण आपल्याकडे खूप काही टेंडर्स आहे. एक टेंडर तुम्हाला मी दाखवतो. ते टेंडर पासून आपण सुरुवात करू. तर टेंडर येताना अगोदर काय करायचं की मार्केटमध्ये आपल्याला, तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे त्याची जर प्रॉपर नोंदणी असेल, त्याचे प्रॉपर डॉक्युमेंटेशन असतील, तर त्या पद्धतीने आपण त्याला टप्प्यावाईज तो बिझनेस आपण करू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला टेंडर फ्लॅश केलं मी आत्ता एक, ते टेंडर तुम्हाला थोडं बेसिक माहिती समजावून सांगतो. टेंडर तुम्ही सुद्धा वाचा. सर्वांना दिसते PDF? तर तुम्हाला जे काही सध्या कॉमोडिटी दिसत आहे, तर हे पूर्णपणे कॉमोडिटी पुरवायचं हे टेंडर आहे. त्याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल कागदी बॉक्स, पॅकेजिंग मटेरियल रोल बॉक्स, जायफळ, वेलची, बेदाणा, काजू तुकडा, बदाम, तर अशा पद्धतीचं टेंडर आहे. हे टेंडर सांगायचा विषय असा आहे की हे तुम्हाला उदाहरण यासाठी सांगितलं की व्यवसाय असा करा की जो मार्केटमध्ये चालला पाहिजे आणि ज्याला मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी असते. मग असे व्यवसाय बघायचे कुठं?
असे व्यवसाय बघण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी एक वेबसाईट दिली, त्या वेबसाईटमध्ये सर्व व्यवसाय तसे तरी दिसतात. तुम्ही स्टेप वाईज मला विचारू शकता की हा बिझनेस चालतो किंवा याला अपॉर्च्युनिटी आहे की नाही याची खात्री माझ्याकडनं तुम्ही करू शकता. असा कोणाला प्रश्न आहे व्यवसाय करण्याच्या बाबतीमध्ये हे करावं की नाही? तर तुम्हाला एकदा तुम्ही मला सांगा किंवा मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे तर मल्टिपल बिझनेस आहे, पण तुम्ही विचारलेलं ते कुठेतरी प्रॉपर होईल. कोणाच्या डोक्यात आहे असा व्यवसाय की त्यांना व्यवसाय कुठला करायचा थोडं सजेशन पाहिजे असेल तर सांगा. मी तुम्हाला लगेच चेक करून सांगतो. त्यानंतर ज्यांना काही नोंदणीबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. पुन्हा आजच्या घटनेमुळं तुम्हाला अजून एक व्यवसाय नवीन सांगतो. ज्यांनी ज्यांना रजिस्ट्रेशन करायचंय त्यांनी अजून तुम्ही फायर सेफ्टी डिव्हाइसेस मध्ये तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. जे काही आता तुम्ही बघितलं असेल नाशिकचं वगैरे प्रकरण, अजून एक बाहेरच्या राज्याचं प्रकरण, तर फायर ऑडिट वगैरे करणाऱ्या काही संस्था असतात किंवा फायर इक्विपमेंट प्रोव्हाइड करणाऱ्या संस्था असतात. जसं की फायरमध्ये तुम्ही फायर सिलेंडर असेल, फायर फायटिंग सिस्टीम जशी राहते ती सप्लाय करू शकता. सध्या तुम्ही जर ऑनलाईन गेले तर तुम्हाला फायरच्या रिलेटेड उस्मानाबाद, तुळजापूरचे तुम्हाला मोठे मोठे कामं दिसत आहे. तर फायर सेक्टरला सुद्धा एक चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी आहे. कुठलीही बिल्डिंग बांधायची आहे किंवा कुठल्याही डिपार्टमेंटला फायर फायटिंग वगैरे लावणं हे कंपल्सरी आहे. आणि ते सुद्धा कंपल्सरी असल्यानंतर सुद्धा ते तुम्हाला प्रतिवर्षी त्यामधली ती पावडर वगैरे त्याला रिफिलिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे हा व्यवसाय लाईफ टाईम चालणारा व्यवसाय फायरच्या रिलेटेड. तर या पद्धतीचा सुद्धा व्यवसाय तुम्ही इथून सुद्धा त्याची सुरुवात करू शकता. तुम्हाला टेंडर पण दाखवतोय. उस्मानाबादचे टेंडर दिसत आहे फायर फायटिंग रिलेटेड. कित्येक टेंडर ऑलरेडी वेबसाईटमध्ये अपलोड आहे. तुम्ही स्वतः सुद्धा बघू शकता. वेबसाईटवर डिटेलमध्ये आपण माहिती दिलेली आहे. तो एक बिझनेस आहे. त्यानंतर दुसरा बिझनेस तुम्हाला सांगतो. ट्रान्सफॉर्मर सर्व्हिसिंगचा सुद्धा एक चांगला बिझनेस आहे. जे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स आहे ते ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून सुद्धा बिझनेस करू शकता. त्यानंतर पेस्ट कंट्रोल, जे काही झुरळ वगैरे असतात प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पेस्ट कंट्रोल करणे गरजेचे आहे. कंपल्सरी केलेलं आहे. पेस्ट कंट्रोल असायलाच पाहिजे. तर पेस्ट कंट्रोलचा सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय करू शकता. आणि ई टेंडरिंगमध्ये त्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे पेस्टिंगमध्ये. त्यानंतर सप्लायमध्ये तुम्ही प्रिंटिंग, झेरॉक्स सप्लाय करू शकता. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट सप्लाय करू शकता. अजून दुसरी अपॉर्च्युनिटी बॅटरी. ज्या काही गाड्याला लागणाऱ्या बॅटऱ्या आहे, ज्यांच्याकडे एखादं शॉप आहे किंवा त्यांना घरून बिझनेस करायचा आहे तर तुम्ही बॅटरीचा पण चांगल्यात चांगला बिझनेस करू शकता. बॅटरी सप्लायचा, तर बॅटऱ्या सप्लायला पण खूप मोठे लाखो रुपयाचा बिझनेस बॅटऱ्यांसाठी राखीव ठेवलेला आहे. एवढा बिझनेस बॅटरीच्या माध्यमातून मिळतो. दुसरा बिझनेस अजून बघायला म्हणला तर त्यानंतर स्क्रॅपमध्ये तर कित्येक व्यवसाय अवेलेबल आहे. एखादा डिपार्टमेंटचं तुम्ही जर स्क्रॅपचे टेंडर चेक केले 10 लाख, 20 लाख, 25 लाख पर्यंत स्क्रॅप मिळतो. अजून नवीन अपॉर्च्युनिटी पाहिजे, अजून टेंडर पाहिजे तर बॉटल ज्या असतात, ज्या काही आपण वाईनच्या बॉटल वगैरे असतात, तर त्या बॉटल धुण्याचे सुद्धा टेंडर असतात. त्या धुवून जर तुम्ही एखाद्या कंपनीला सप्लाय केला
तर प्रत्येक बॉटल धुण्यामागे तुम्हाला वेगळे पैसे राहून तुम्हाला तिथून जास्त जास्त रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. फक्त या प्लांटसाठी तुम्हाला पाण्याची गरज पडते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरा त्याच्या सपोर्टेड अजून बिझनेस म्हणला हॉस्पिटल असतील, मोठ्या मोठ्या कंपन्याज असतील, त्या कंपन्यांचे जे कोणी लेबर लोक असतात, त्या लेबर लोकांचे जे कपडे असतात ते कपडे धुण्याचे सुद्धा लाखो कोटी रुपयाचे टेंडर असतात. फक्त त्यांना ड्राय क्लीनची ज्यांची फर्म आहे, ज्यांच्याकडे थोडीफार शेती आहे, त्यांना पाण्याची काही अडचण नाही आहे आणि पाणी वगैरे सर्व त्यांच्याकडे उपलब्ध आहे, तर ते पण सुद्धा या बिझनेसला करू शकता. याला सुद्धा काही डॉक्युमेंटची गरज नाही आहे. तुम्हाला इझिली काम मिळतं. फक्त तुम्हाला काय करायचं, क्लोथ वॉश करायचे. त्यांचे जे काही कपडे असतील त्याला पूर्णपणे वॉश करून ड्राय क्लीन करून वगैरे तुम्हाला पुन्हा त्या दवाखान्यामध्ये असो किंवा त्या कंपनीमध्ये तुम्हाला द्यायचे. तर हा झाला कंपनी रिलेटेड बिझनेस. अजून दुसरी अपॉर्च्युनिटी म्हणलं तर तुम्ही क्लोथ सप्लाय करू शकता. तुम्ही कपड्याचा व्यवसाय करू शकता. जेवढे काही कंपन्याज आहेत त्यांचा वेंडरशिप कोड काढायचा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं वेंडरशिप कोड कसा मिळतो. तिथून कपडा पुरवायचा सुद्धा टेंडर घेऊ शकता. प्रत्येकांना सेफ्टी इक्विपमेंटचे जे काही कपडे वगैरे लागतात, त्यांना हेल्मेट वगैरे लागतं. सेफ्टी फायर अँड सेफ्टीचं स्पेशल एक रजिस्ट्रेशन करायचं. फायर अँड सेफ्टी इक्विपमेंट सप्लायर्स, त्या माध्यमातून पूर्णपणे तिथूनही एक वेगळा व्यवसाय करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. याचे याचे टेंडर बघायला कुठं मिळतात, तर तुम्ही आतापर्यंत सर्च करत असाल ई प्रोक्युरमेंटलाच बरेच जण जातात. पण ई प्रोक्युरमेंटच्या टेंडरच्या व्यतिरिक्त सुद्धा एक नवीन वेबसाईट आहे, त्याला म्हणतात ई प्रोक्यूर. तर ई प्रोक्यूर वेबसाईटवर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रायव्हेट सेक्टरमधून काही ज्या कंपन्या आहे, ज्या गव्हर्नमेंटच्या काही अंडरमध्ये, त्याचे तुम्हाला टेंडर बघायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला AI कार्गो लॉजिस्टिक, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, अरवाली पॉवर कंपनी, भारत संचार निगम लिमिटेड, ब्रह्मपुत्रा क्रॅकर, हिंदुस्तान कॉपर, तर ह्या ज्या काही कंपन्या आहे यांना विदाऊट टेंडर तुम्ही कित्येक कामं घेऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कित्येक कंपन्यांना कामाची सध्या गरज आहे, तर तुम्ही त्या पद्धतीतून सुद्धा त्यांच्याकडनं ते काम करून घेऊ शकता. तर कित्येक वेबसाईट सध्या त्या माध्यमातून अवेलेबल आहे. सरांना माहिती लक्षात आली. फायर सेफ्टीसाठी दोन पद्धत येतात फायर सेफ्टीमध्ये. एक तर तुम्ही फायर मधले जर फायर सेफ्टीमध्ये फक्त रिफिलिंग वगैरे करत असाल, तर रिफिलिंगसाठी तुम्हाला फायरचं जे काही आत्ता तुम्हाला हा सप्लायरच ना. ज्यावेळेस तुम्ही फायर देतात ना, तर देणं वेगळं आणि त्याची सर्व्हिस देणं वेगळं. विकायला कोणीही विकू शकतं, अडचण नाहीये. तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर, तसंही तुम्ही कोणी त्याला डायरेक्टली डॉक्युमेंटची गरज नाही. पण ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीची सर्व्हिस वगैरे पुरवता, तर तुमच्याकडे ऑथराईज नोंदणी असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, आपले सरकार पोर्टलवर जायचं आणि त्याची तुम्ही नोंदणी करून घ्यायची. त्याचा एक कोर्स सुद्धा असतो, तुम्ही बघितला असेल फायरचा वगैरे, तर तो कोर्स सुद्धा त्याला करणं अनिवार्य असतो. त्यानंतरच तुम्हाला ते टेंडर मिळतं. नाही, चालेल ना, तुम्ही निवांत फोन करा, तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो. पण फायरचा बिझनेस मला तरी वाटतं प्रत्येक जिल्ह्यामधून तुम्ही जे असाल, तुम्ही हा बिझनेस करायलाच पाहिजे. हम्म. 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 ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तर तो एक बेस्ट बिझनेस आहे. आणि तो पेस्ट कंट्रोलच्या लायसन्ससाठी अगोदर पेस्ट कंट्रोलचा एक कोर्स असतो. त्या कोर्सची वेबसाईट मी सर्वांना टेलिग्राम चॅनलवर टाकतो, तर तुम्ही तिथूनही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. प्लस तुम्ही आपले सरकारवर सुद्धा पेस्ट कंट्रोलची माहिती दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. हो, बरोबर आहे ना. काही याला आवश्यक असतो तो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात पेस्ट कंट्रोलमध्ये. काही जण काय करतात, पेस्ट कंट्रोलच्या सोबत एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सुद्धा करायला बघतात. मग त्यांच्यासाठी तो दोन कोर्स आणि एक संस्था असते, त्याची NGOची साईट्स आहे, त्या साईट्सला ते पूर्ण कोणी गोष्टी मॅच लागतात. ज्यांना म्हणजे मी आता बोललो होतो की कपड्याचा व्यवसाय वगैरे करायचा आहे किंवा कपड्याच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी वाटतं की आपलं करिअर पूर्ण कपड्याच्या माध्यमातून करायचंय, त्यांना ते एक एक्सटेन्शन दाखवतोय मी. ते एक्सटेन्शन मध्ये
जर तुम्ही शासनाला एखाद्या डिपार्टमेंटला जर कपडा देऊ इच्छिता, तर त्याचे शासनाकडे ऑलरेडी MSPच्या जसे रेट असतात तसे रेट्स ऑलरेडी राखीव ठेवलेले आहे. तर त्याचे दर निश्चिती पण आहे की काय रेटने कुठली वस्तू घेता येते, त्याचे ते पण तुम्ही बघून घ्या. तर अशी ऑलरेडी रेट्स आहे. पण या गोष्टीकडे आपण जर पोहोचलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टीचा आपल्याला फायदा मिळवता येईल. ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांनी जर स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन जर केलं आणि त्यांच्या माध्यमातून जर टेंडर घ्यायचं काम पडलं तर त्यांना IT रिटर्नची गरज पडणार नाही. त्यांना टर्नओव्हरची गरज पडणार नाही. त्यांनी जर आत्ता 1-2 महिन्याच्या आतमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि लगेच स्टार्टअप इंडियाला जर अप्लाय केला तर तुम्हाला सांगतो 365 बिझनेस तुम्ही करू शकता. विथ स्टार्टअप इंडियाचा बेनिफिट घेऊन तुम्ही कुठल्याही टेंडरला क्वालिफाय होता. तुम्ही जे टेंडर बनणार की मला घ्यायचे ते टेंडर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये घेऊ शकता. फक्त ती अट आहे स्टार्टअप इंडियासाठीच. शासनाने केंद्र शासनाने तशी योजना आणलेली आहे की बेरोजगारांना रोजगार कसा द्यायचा, तर त्यांना कुठलेच डॉक्युमेंट मागू नका, कुठलाच IT रिटर्न मागू नका, डायरेक्टली त्यांना काम हँडओव्हर करा. तर अशी सुद्धा स्टार्टअप इंडियाची स्कीम आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षे IT रिटर्न भरायची गरज नाहीये. तुम्हाला कित्येक सुविधा आहे स्टार्टअपच्या अंतर्गत. तर ज्यांनी अजूनही नोंदणी केली नाही ते स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू शकता. फक्त त्याचा टर्म्स अशी आहे की तुम्हाला तिथं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करावी लागेल. हा बोला. हा बोला बोला. तुमचा आवाज आवाज कटतोय तुमचा. सेफ्टीसाठी नाही. कारण काय होतं तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे, सेफ्टीसाठी का गरजेचं नाहीये. एखाद्या व्यवसायाची तुम्ही सर्व्हिस देता तर तुम्ही त्या व्यवसायाबद्दल तज्ञ असणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यवसाय फक्त ट्रेडिंगच्या हिशोबाने करता, त्यावेळेस त्याचा OEM जो असतो, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, त्याचं फक्त डीलरचं सप्लायरचं तुमच्याकडे पत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त एक डीलर आहे, तुम्ही फक्त एक सप्लायर्स आहे, तर मुळात तुमच्याकडे त्याची डिग्री किंवा त्याचं वेगळं काही लायसन घेण्याची गरज पडत नाही. अजून दुसरा बिझनेस तुम्हाला सजेस्ट करतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा असेल की आपली 4 व्हीलर गाडी व्हायला पाहिजे. तर त्यांच्यासाठी एक शॉर्टकट सांगतो. काय करायचं? एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची एक फर्म ओपन करायची, टूर्स अँड ट्रॅव्हल्सची. आणि कित्येक टेंडर्स तुम्हाला दाखवतो की जिथे किरायानं गाड्या वगैरे पुरवायच्या आहे. कित्येक टेंडर आपल्याकडे अवेलेबल आहे जिथे व्हेकल ऑन रेंट म्हणजे गाडी वगैरे पुरवायची आहे. आणि ती गाडी पुरवायची असली तर तुम्ही काय करायचं, तुमची संस्था स्थापन करायची आणि ज्यांच्याकडे त्या स्पेसिफिकेशनची गाडी आहे, त्यांच्याकडे ज्या स्पेसिफिकेशनचं जे काही नंबरचं मॉडेल आहे त्यांना अप्रोच व्हायचं आणि त्यांची गाडी तुमच्या फर्मला तुम्ही ऑलरेडी त्यांची गाडी जी आहे व्हेकल रेंटने लावायची आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शून्यातून बिझनेस उभा करू शकता. ती एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. व्हेकल ऑन रेंट हा सुद्धा बिझनेस एक चांगल्या प्रकारचा आहे. त्यासाठी तुम्हाला अजून एक टेंडर फ्लॅश करतो. सर्वांना दिसतंय टेंडर? दिसते? तर मुळात जर पहिली गोष्ट बघितली, तुम्हाला माहिती असेल की एखाद्या टेंडरला जर समजा एखादं शासनाचं टेंडर आलं, जर ते पहिल्या याच्यामध्ये जर कोणी भरलं नाही तर त्याचा दुसरा कॉल होतो.
दुसऱ्या वेळेस कोणी भरलं नाही तर त्याचा तिसरा कॉल होतो आणि तिसऱ्या वेळेस कोणी भरलं नाही तर ज्यांनी एखाद्या व्यक्तीने दिलं त्याला ते लगेच टेंडर पास होतं. या टेंडरची जर थोडीफार हिस्ट्री जर तुम्ही बघितली तर या टेंडरची तुम्हाला इथे दिसत असेल दुसरी वेळ. म्हणजे मुळात हे पहिल्यांदा कोणी भरलं नाही, आता दुसऱ्यांदा आलेलं आहे. म्हणजे अजून काही जणांना माहित नाहीये की इथं असे असे सुद्धा अशा प्रकारचे काम असतात. गाडीचं नाव इथं दिलेलं आहे, टोयोटो कंपनीची इनोवा क्रिस्टा पाहिजे, 2.4Z डिझेल वाहन आणि पासिंग 2020 नंतरची पाहिजे. तर असेही काही टेंडर असतात की ज्याला डॉक्युमेंटची खूप कमी डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही शॉर्टकट सुद्धा टेंडर घेऊ शकता. ही एक अजून एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ज्यांना गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी खूप सोपं आहे. म्हणजे गाडीचे समजा तुम्ही समजा गाडी EMI वर सुद्धा घेतली तर तुम्ही गव्हर्नमेंटला त्याची बिलिंग करून तर तिकडले पैसे तिकडच मायनस करून सुद्धा तुम्हाला ती एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे घेण्यासाठी. त्यानंतर तसंच दुसरंच एक टेंडर तुम्हाला सांगलीचं टेंडर फ्लॅश करतो. ते सुद्धा अशाच प्रकारचं टेंडर आहे, तिथं सुद्धा व्हेकल ऑन रेंटच पाहिजे. तिथून सुद्धा तुम्ही इझिली ते घेऊ शकता. सर्वांना दिसते टेंडर? टेंडर वाचून घ्या सर्वजण. सर्वांना दिसलं टेंडर? हो, आता त्याच्यामध्ये पुन्हा टेंडरचा EMD वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला तपशीलवाईज समजावून सांगतो. हा बोला. हो. हा हा. नाही नाही चालतं तसं. तुम्हाला सांगतो त्यासाठी काय करायचं. बिडिंग बिडिंग कुठं करायची तुम्हाला सांगतो मी. महाडिस्कॉम माहिती आहे? महाडिस्कॉमला जायचं. महाडिस्कॉम मधून टेंडर बिडिंग करायचं. हमखास मिळेल गाडी, हमखास. म्हणजे महाडिस्कॉम म्हणजे आपलं, हा MSEB ची वेबसाईट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही गेले तर तिथं तशी अट बिलकुल नाहीये. इझिली, कारण कसं असतं ज्यावेळेस नवीनच घ्यायचंय आपल्याला गाडी, त्यांना गाडी मिळण्याशी मतलब आहे. गाडी कोणती आहे काही तिथं मायने पकडत नाही. बरोबर आहे. तर तिथून तुम्ही हायरिंग ऑफ व्हेकल, आता तुम्हाला एखादा टेंडर दाखवतो मी इथं. त्याला अजून सपोर्टेड एक काम करू शकता ना. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गाडी असेल त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं लावून त्या माध्यमातून पण करू शकता तुम्ही डायरेक्टली टेंडर. करू शकता त्याची काही अडचण नाही. त्याचं तुम्हाला सॅम्पल मध्ये एक टेंडर फ्लॅश केलं मी, ते मी तुम्हाला दाखवतो कसं असतं.
अमरावतीचं टेंडर आहे. हे बघा इथे इस्टिमेटेड कॉस्ट दिलेली आहे 12.89. तिथं टेंडर फी वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या आहे डिटेलमध्ये. तिथल्या मॅडमचं नाव वगैरे सर्व तिथं आलेलं आहे. हा. नाही, हे ऑनलाईन आहे, तुम्ही भरू शकता. हो हो. बॉन्डवर तुम्ही ऍफिडेविट केलं तर मी या फर्मसाठी इतक्या इतक्या वर्षासाठी माझी गाडी देत आहे, तरीही ते चालून जाईल, काही अडचण येत नाही त्याला. इथं तुम्हाला कॉलम मध्ये दिलेलं आहे कुठल्या कुठल्या याच्यातून टेंडर वगैरे द्यायचंय किंवा रेट वगैरे कसं द्यायचं आहे. तर रेट पर डे 10 वर्किंग हॉर्स म्हणजे दहा दहा तासासाठी किती, 10 तासाच्या नंतर किती, तर सर्व तुम्हाला इथे इस्टिमेटेड दिलेलं आहे. आणि एक्सपेंडिचर पण तुम्हाला दिलेलं आहे. 31,900 अॅन्युअल किती आहे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी असतात. एक रेट असतो की जो तुम्हाला विदाऊट पेट्रोल डिझेल द्यायचा असतो, आणि एक एक रेट असतो तुम्हाला विथ द्यायचा असतो. अशा दोन पद्धतीनं रेट मागवले जातात. तुम्हाला ज्यापैकी सोपा होतो त्यापैकी करू शकतो. तसा हा बिझनेस कुठे जास्त चालतो माहितीये का तुम्हाला? की जिथं जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज नाही, पुणे, मुंबई, ठाणे. सर्रास बिझनेस चालू आहे पुणे, मुंबई, ठाण्यासाठी. तिथे तुम्ही बघितलं असाल आपल्या भागामध्ये तिकडल्याच गाड्या येतात 1 2 3. हा, त्याचं कारणच ते आहे, व्हेइकल ऑन हायर मध्ये सर्व गाड्या चालतात. आणि नंतर त्या गाड्याची जास्त काही डिप्रिसिएशन व्हॅल्यू वगैरे काही निघत नाही, मग ते आपल्याकडे सेल आउट होतात. आणि बाकी लोक काय करतात, थर्ड पार्टी गाड्या परचेस करतात, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात, आणि नंतर ती गाडी काढून सुद्धा त्यांना लाखो रुपये वाचतात. तर हा पण एक चांगले ऑपॉर्च्युनिटी आहे, करू शकता इथून सुद्धा सुरू. कित्येक व्यवसाय सजेस्ट केले. काही जणांना किराणामध्ये पण इंटरेस्टेड असेल तर किराणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे चांगल्या बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आहे. कुणाचे काही प्रश्न अजून? भंडारा जिल्ह्यासाठी आहे ना, मध्यंतरी एक आपण टेंडर ग्रुपला टाकलेलं आहे भंडारा जिल्ह्यासाठी. बेस्ट आहे. त्या अगोदर एक नाशिकचा मेसेज आला होता. हो हो, मी आपल्या टेलिग्रामला टाकला. आणि त्या अगोदर एक नाशिकचा मेसेज आला होता, म्हणून त्यांना एक नाशिकचा एक टेंडर दाखवतो. नाशिकला एक MUHS म्हणजे महाराष्ट्राची एक मोठं विद्यापीठ आहे, तर त्या ठिकाणचं एक टेंडर तुम्हाला दाखवतो. तिथं फक्त झेरॉक्स काढायचं टेंडर आहे. आणि मुळात MSMEचं जर कोणी असेल तर त्यांना ते टेंडरची तेवढे पैसे भरण्याची गरज पण नाही. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकचं टेंडर आहे. पूर्णपणे 70,000 रुपये आणि 4,000 रुपये माफ आहे. कुठल्याही टेंडर फी वगैरे भरायची गरज नाही. फक्त त्यांच्या ऑफिसेसला झेरॉक्स वगैरे काढून द्यायचे आहे तुम्हाला. झेरॉक्स वगैरे काढण्यासाठी काही जास्त मेहनत करण्याची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही सुद्धा ते टेंडर तिथून डायरेक्टली घेऊ शकता. टेंडर तुमच्या समोर फ्लॅश केला. Providing the service of photocopy to the university rent basis, expect paper and electricity for the period of 3 years of annual rent contract basis. म्हणजे 3 वर्षासाठीचा कॉन्ट्रॅक्ट आहे. झेरॉक्सची फक्त तुम्हाला रेंट्स वगैरे द्यायची आहे. त्याचे आपण डिस्क्रिप्शन पण बघू, कुठल्या कुठल्या याचं मागवलेलं आहे. तर त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन इथं दिलेलं आहे. तर हे नाशिकसाठी टेंडर आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. नाशिकमधून जर कोणी असेल तर ते तुम्ही इथून ते टेंडर बघू शकता.
नाशिकमधून जर कोणी असेल तर नाशिकच्या ज्या या वेबसाईटला जर तुम्ही गेले तर मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही इथलं टेंडर भरू शकता. सरळ सरळ हे दरपत्रक आहे. यांना IBMचं सर्व्हर खरेदी करायचं आहे. मिनिमम डॉक्युमेंट्स कुठलेच तुम्हाला एक्सपिरियन्सची वगैरे काही गरज नाही. एक्सपिरियन्सचं तसं काही यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. तुम्हाला फक्त शॉपॅक लायसन आणि तुमचं GST सर्टिफिकेट असलं तरी बस झालं. तेवढ्या डॉक्युमेंट्सवर तुम्ही हे IBMचं ज्यांना जे सर्व्हर वगैरे पाहिजे तर याची पूर्णपणे टेंडर्स तुम्ही इथून ते मिळवू शकता. कोणी असेल तर तुम्ही लगेच हे टेंडर भरा. तुम्हाला लगेच टेंडर हे मिळू शकतं. त्याच्यामध्ये GST वगैरे रेट टाकून वगैरे तुम्ही टेंडर भरा. कुठल्याच डॉक्युमेंटची गरज नाही आहे. मिनिमम डॉक्युमेंटमध्ये लगेच टेंडर आपल्याला घेता येतील. त्यानंतर अजून दुसरं टेंडर दाखवतो तिथलेच. या वेबसाईटला जाऊन बघा. तुम्हाला बरेच डिटेल इथं मिळून जातील. सर्वांना दिसतंय ना वेबसाईट? त्यानंतर दुसरं टेंडर दाखवलं. यांना SMS जे SMS वगैरे असतात तर त्याला म्हणतो आपण बल्क SMS वगैरे. तर बल्क SMS वगैरे पुरवण्याचं काम आहे. हे पण इझिली आपण करू शकतो. हे पण मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये हे टेंडर घेता येतं. हे सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हे पण तुम्ही भरू शकता. कित्येक टेंडर आहे की ज्याला डॉक्युमेंटची गरजच नाहीये. आपण आपल्या डोक्यामध्ये फिट केलेलं आहे की डॉक्युमेंट्सच लागतात, पण असं काही नाही कंपल्सरी. कमी डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा इझिली आपल्याला टेंडर घेता येतं. त्यात प्रिंटिंग असो, कंपनीला काही गोष्टी सप्लाय करायच्या असो, मॅन पॉवर असो, कित्येक टेंडर असे आहे की ज्याला डॉक्युमेंटची गरजच नाही. पण मग त्या टेंडरकडे आपण पोहोचू न शकल्यामुळे आपण त्या गोष्टी देऊ शकत नाही. तुमच्या समोर लाईव्ह मी सर्व गोष्टी दाखवतोय. त्याच्यामध्ये अजून एक दुसरं टेंडर आहे. त्यांना छपाई वगैरे करायची आहे. या टेंडरसाठी सुद्धा काही अटी दिलेल्या नाहीये. फक्त शॉपॅक लायसन पाहिजे आणि GST पाहिजे. आणि ज्यांच्याकडे GST नसेल त्यांनी GST लागू नाही म्हणून सर्टिफिकेट आणायचं. तिथं सुद्धा त्यांना GST सुद्धा माफ होतो आणि तेही डॉक्युमेंट पण द्यायची गरज नाहीये. असे कित्येक टेंडर आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे.